पुराण शिकवून द्या. इतिहासाचे मानव ओळखा कधीतरी कळेल तुम्हाला इतिहास का आमच्या देशाचा. आमच्या देशाला कधी अपमान माहिती नव्हता. आमच्या देशाचे मान कधी खाली आलीच नव्हते. आमच्या देशाचा कधी उपमार्ग झाला नव्हता, पण झाला आणि इतिहासात पहिला उपमार्ग झाला. इतिहासाने पहिली हार मानले 712. राजपूत समाजाचा पहिला राजा ताहीर होता, त्याचं नाव काळाचं काळावर कोणते सत्य पुढे 734. दुसरा राजा पराभूत झाला, त्याचं नाव होतं रावळ बाप्पा. आमच्या देशामध्ये आमच्या हिंदूंचा तिसरा राष्ट्रकूट साम्राज्याचा उदय झाला 836. चोळराजा राजगादी वसला 853. चालुक्य राज्याची स्थापना झाली 973. सोळटी सोमनाथ मंदिर आणि आमच्या सगळ्यात ताराचे दैवत 12 लिंगापैकी महान लिंग सोळटी सोमनाथ मंदिर लुटलं 1026ला. नाव होतं त्या बाप्याचं सुलतान अहमद आणि मेला तो सुलतान अहमद 1030. 1191 पुण्याच्या सोळटी सोमनाथ मंदिर लुटलं. 1206 साली मोहम्मद घरी गेला. 1236 साली गुलाम घराण्याची पहिली बाई दिल्लीची राणी झाली. तिचं नाव होतं रजिया सुलतान. 1236 ते 1240 दिल्लीची पहिली राणी. 1290 जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली. 1296 त्याचा सक्का पुतण्या त्याने काकाचा खून केला. काकाच्या पोर सोबत लग्न केलं आणि तो दिल्लीचा राजा झाला. अल्लाउद्दीन खिलजी वाईनुसार बहिणीसोबत लग्न करतोय. 3 जानेवारी 1303 गडगड चित्तोडगड बाकेश्वर गडिया अल्लाउद्दीनने आक्रमण केलं. तिथले राणी पद्मिनी तिला लव्ह लेटर दिलं, माझी राणी हो तुला सुखाने ठेवे. तिने उलटून पत्र दिला, एक हिंदे तेरे जैसा पापी हिंदुस्तानी औरत को पा नहीं सकता. जी हाँ, तेरे जैसा पापी हिंदुस्तानी औरत को पा नहीं सकता. हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा में चाहिए हिंदुस्तानी शेर का. तेरे जैसा विदेशी बोलता तो हमारी माँ बहन की तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता. 3 जानेवारी 1303 एकीकडे महाराष्ट्राच्या बाहेर रक्ताचे पूर आणि प्रेताचे डोंगर उभे राहत होते, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी हरिपाठ झाल्या वारकरी पसायदार म्हणत होते, जो जे वांछील तो ते लाभो पसायदा. पुण्य होती आमच्या गावाबाहेरची. 1442 कोलंबस नावाच्या माणसाने अटलांटिक महासागरात राहून मारला. युरोप अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लागला. 1442 1491 वास्को गामा भारतामध्ये आला. 1526 बाबर आला. त्याने इब्राहिम लोधीचा पराभव केला. पहिलं पानिपत युद्ध 1526. हा बाबर अयोध्येमध्ये नमाज पडायला गेला म्हणून याच्या नावाने नंतर बाबरी मंदिर तयार झाले. 1528 1530 बाबर गेला. त्याचा बरोबर हुमायून राजा झाला. शीख धर्माचा गुरु नानक वाढले. 1539 1556 हुमायूनचा मुलगा अकबर राजा झाला. अकबरने हिमूचा पराभव केला. दुसरं पानिपत युद्ध 1556 1576 हल्ली घाटाचं युद्ध राणा प्रतापचा दारुण पराभव. 1598 राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म. 31 डिसेंबर 1600 ते 1599 ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन झाली. 1605 साली इंग्रज मजबूत झाले. 1605 ला अकबर मेला. त्याचा मुलगा जहांगीर राजा झाला. 1627 ला जहांगीर मेला. 1628 ला शहाजहान राजा झाला. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्रात कोळी माळी साडी मराठा लेवा रत्नगिरी चंद्रकांत लोहार डोहार वाणी वजारी सगळ्या समाजाला आनंद झाला, कारण छत्रपती शिवाजीचा जन्म झाला. राजा आले आणि सगळीकडे आनंद झाला. सह्याद्रीला आनंद झाला. आला पुन्हा तरी आमच्या संरक्षण करणार. 15 एप्रिल 1645 18 पगड जाती एकत्र केल्या. जिल्हावी स्वराज्याचे शपथ रोहिणी स्वरावर. 46 47 तोरणा. 49 वारदा. 48 ला शहाजी सोडवले. 53 ला 56 ला पुण्याचे त्याचं झुंजर घेतलं. 59 ला अफजल खान फाडला. 63 ला शैत्य घराची बोटच कापली. आम्हाला कोणीतरी सांगतो भारत शांतीचा देश बंद करा. सगळीच लोक म्हटले भारत शांतीचा देश. नक्की पण भारत जितका शांतीचा आहे तितका भारत क्रांतीचा देश आहे. भारत जितका शांतीचा तितका देश क्रांतीचा आहे. आणि या देशामध्ये शांतीपेक्षा क्रांतीला विशेष महत्व आहे. आम्ही महाराष्ट्रातले मराठी माणसं आणि हिंदुस्थानातले हिंदू माणसं. आम्ही कधीच कोणाच्या वाट्याला जात नसतो. आम्ही कधीच कोणाच्या वाट्याला जात नसतो. पण आमच्या वाटेवर जर कोणी आला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर आम्ही कधी परतत नसतो. हा आमचा इतिहास आहे. आणि क्रांतीचा देश आहे. आम्ही एकदा जे पाऊल टाकलं ते कधी मागे घेत नाही.
एकदा जो शब्द दिला तो कधी मागे घेत नाही. काय चौपाई काय सांगते, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर भजन न जाय. मेलो तरी आम्ही शब्द बोलत नाही आणि मेलो तरी टाकलेला पाऊल कधी मागे टाकत नाही. तो पाऊल अमेरिकेत पडले, तो पाऊल चीन मध्ये पडले, तो पाऊल पाकिस्तानच्या लाहोरला पडले, तो पाऊल बांगलादेशच्या सीमेवर पडले, तो पाऊल सह्याद्रीच्या दर्यात सागरात पडले, तो पाऊल वारकऱ्यांच्या वारीत पडू द्या, नाहीतर तो पाऊल एखाद्या पाप्या खाण्याच्या छातडावर पडू दे. टाकलेला शब्दात टाकलेला पाऊल मागे घेण्याची परंपराच नाही आमची. 59 अफजल खान पडला, 63 शैत्यखानाचे बोट कापले, 64 राजाचे वडील आले, सुरत पोटले, 64 राजा आग्रह घरी आले, 69 जिजाकर परत पाठवला, 72 दुसऱ्यांदा सुरत लुटले, 73 प्रतापराव गुजरलेले, 74 32 सोन्याचं सिंहासन राजाने तयार रद्द केलं, 19 दुसरा जिजाकर परत पाठवला, 1683 सूर्य मावळला आणि छत्रपती शिवाजी महाराज गेले. ऐका, उगवणारा सूर्य हा मावळण्यासाठीच असतो. नक्कीच उगवणारा सूर्य हा मावळण्यासाठी असतो. सकाळी उगवलेला सूर्य जर संध्याकाळी मावळला तर लोकांना वाईट वाटत नसतं, पण सकाळचा सूर्य जर दुपारी 12 वाजता मावळला तर जगात अंधार पडल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी नावाचा सूर्य तरुणपणात मावळला म्हणून तर हिंदू धर्मामध्ये अंधार पडला. 81 संभाजी राजे झाले, 89 संभाजी राजे गेले, 1705 साली इंग्रज मंजूर झाले, औरंगजेबाला 1707 साली, 1725 अहिल्यादेवी होळकरचा जन्म झाला, 1757 प्लासीची लढाई झाली, 1761 अफगाणी आणि मराठ्यांमध्ये पानिपत युद्ध झालं, मराठ्यांचा दारू पराभव, 1764 बस्तरची लढाई झाली, 1795 अहिल्यादेवी होळकर वाढल्या, 1817 उठाव झाला, 1882 वंदे मातरम नावाचं गीत तयार झालं, 1885 काँग्रेसचा जन्म झाला, 86 रामकृष्ण परमहंस वारले, 93 विवेकानंद शिकागोच्या परिषदेतून जाऊन आले, 94 योगी अरविंद घरी आले, 98 सानेगुरुजीचा जन्म झाला, 1902 साली विवेकानंद वारले, 10 संत गजानन महाराज वारले, 20 लोकमान्य टिळक वारले, 21 सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले, 23 सुभाषचंद्र बोसला इंग्रजांनी अटक केली, 25 सुभाषचंद्र बोस कारागृहामध्ये असताना कायदे मंडळावर निवडून आले, 23 जानेवारी 1926 हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला, 1927 सुभाषचंद्र बोस कारागृहातून बाहेर आले, 30 गांधी युगाची सुरुवात झाली, 36 ग्रामीण भाषेतलं पहिलं आणि टोटल 50 नंबरचं काँग्रेसचं अधिवेशन उत्तर महाराष्ट्रात खानदेशात जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात पैतपूर नावाच्या गावाला घेतलं. धनाजी नाना चौधरी यांच्या विद्यमाने गांधीजींनी 42 चेलोजाचा उठाव विदर्भातून वर्धा नावाच्या गावातून झाला, 45 ऑगस्टची क्रांती झाली, 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर 1946 घटना समितीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिला. घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद झाले, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. त्यांनी 11 उपसमित्या स्थापन केल्या, 11 अधिवेशन घेतले, बिगर काँग्रेसचे 16 लोक सदस्य घेतले म्हणून घटना केंद्रामध्ये तयार झाले. 3 जून 1947 माउंट बॅटन योजना आली, 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, 48 गांधीजी वारले, 23 नोव्हेंबर 1949 घटना केंद्रात दिली, तो संविधान दिवस झाला, 26 जानेवारी 1949 अंमलात आली, तो प्रजासत्ताक दिन झाला. 3 डिसेंबर 1951 बहिणाबाई चौधरी वारल्या, 13 जून 1952 लोकसभेची पहिली निवडणूक झाली, 19 फेब्रुवारी 1953 पंचायत सुधार समिती निर्माण आली, 53 पहिलं राज्य जन्माला आलं, त्याचं नाव आंध्र प्रदेश, 56 मुंबई विदर्भ महाराष्ट्र एकत्र जन्माला आलं, 1 मे 1910 मुंबई गुजरातमधून दुसरे महाराष्ट्राच्या शिवाय पडले, महाराष्ट्र स्वतंत्र झाला. 61 विदेशी आक्रमण झालं, 63 भारत माझा देश हे प्रतिज्ञा कायद्यानुसार चालू झाली, 65 पुन्हा विदेशी आक्रमण झालं, 10 जानेवारी 1966 तासकरता करार झाला, लाल बहादूर शासनासारखा गेला गेला, इंदिराबाई पंतप्रधान झाल्या, बाहेर 14 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं, शेतकऱ्यांना आधार भेटला, 71 विदेशी आक्रमण झालं, 72 घातलं, नाटक फोकसमध्ये आला, 74 खांडेकरला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला, 75 आपला धर्मेंद्र शोधेवीर झाला. बरोबर, 75 धर्मेंद्रचा शोधेवीर झाला आणि बॉलिवूडकडे पाहणारी हॉलिवूडची नजर बदलली. 75 स्टीव्ह जॉब्सने ऍपल कंपनी स्थापन केली, आयपॅड आणि आयफोन जगताचा तो किंग ठरला आणि पाहता मागच्या वर्षी तो गेला. 19 इमारत झाली, 81 समरी कुगरची सुरुवात झाली, 83 कपिल देवने वर्ल्ड कप आणला, 84 इंदिरा गांधी वारल्या, 84 इंदिरा गांधी वारला, मग 85 मी आलो म्हटलं नको जोडीत काढला. 89 18 वर्षाच्या पोराला राजकारण करता आलं पाहिजे म्हणून राजीव गांधीने प्रयत्न केला. 18व्या वर्षी मतदान चालू झाले. 89 91 राजीव गेले, 92 व्यापारीकरण झालं, 93 गॅस करा, 93 केदारीचा भूकंप झाला, 94 त्या भूकंपावर पुढारीने पोट भरले, 95 सत्ता बदलली, 97 कल्पना चावला अंतराळाला जाऊन आले, 99 पाकिस्तानने कारगिलवर आक्रमण केलं, 2001 ला माहिती अधिकार केंद्रात गेला, 2005 तो विराटराव अण्णा हजारे यांनी मंजूर केला, 2006-7 दरम्यान महाराष्ट्राचे प्रतिवादी राष्ट्रपती पदापर्यंत झळकले, 2008 जागतिक
टाळेबंदीचा फटका बसला. 2009ला सर्व वेतन केंद्रात गेलं, 10ला मंजूर झालं. घरच्या कामा करून सरकारी पगार घेणारे गव्हर्नमेंट सर्वंट वाढले. 2011च्या पहिल्या टप्प्यात महेंद्र सिंग धोनी वर्ल्ड कप आणला. 2011च्या दुसऱ्या टप्प्यात आणि 2012च्या टप्प्यात अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, रामदेव बाबा यांनी आंदोलन काय असतं या जगाला शिकवलं. 2012ला जग बुडणार होतं आणि पाहता पाहता जग तर बुडालच नाही, पण हिंदू धर्म बुडाला. पाहता पाहता बाळासाहेब गेले, हिंदू धर्म बुडाला. पाहता पाहता 2013 उजाडला, पण 2013चं सकाळ आणि 2012चे संध्याकाळ वारकरी संप्रदायाचे देशमाचार्य आदरणीय निवृत्ती बाबा भक्ते आणि संत विबंधाचा करारकार हजारो वारकऱ्यांचा मोर्चा नागपूर अधिवेशनात याला सरकारला तरीची वरदान निवेदन दिला. ज्या महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबरांची परंपरा आहे, ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु परंपरा आहे, त्या महाराष्ट्रात कोणत्या बाबतीत झालीच पाहिजे त्याच्या परिणामाला सामोरं जावंच लागेल. तुम्हाला व्यवस्था निर्माण केली. आज आमच्या देशाची नैतिकता तर इतिहासाचे पानं उघडा कळेल तुम्हाला काय करतो आम्ही, काय खातो आम्ही, काय इतिहास कशासाठी. ऑप्शनला प्रश्न टाकू नका, तर इतिहासाच्या शिवाजीला डोक्यावर घेऊन नाचू नका, शिवाजीला डोक्यात घेऊन नाचा. कळेल शिवाजी कशासाठी होता महाराष्ट्रात. या सकल व्यक्तीचं नियोजन करा, आपल्या नैतिकता सांभाळा, आपल्या कथेचे पाहता पाहता